ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई जाहिरात होर्डिंग लावण्यासाठी 13 झाडांची बेकायदेशीररित्या छाटणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। मी सध्या तुलसी पाईप रोडवर आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहू शकता की झाडांवर कुऱ्हाड चालवण्यासाठी कशा पद्धतीने या ठिकाणी आता यंत्रणा कामाला लावण्यात आली आणि जे होर्डिंग्स आहेत त्याच्या समोर अगदी रस्त्याच्या किनाऱ्याला असलेली जी झाडं आहेत ती या ठिकाणी कापण्यात आलेली आहे। लोअर परेड इथल्या सेंट्रल रेल्वेच्या कॉम्प्लेक्स समोरील 13 झाडांची छाटणी करण्यात आली आहे। त्यामुळे परिसरातील हिरवाईवर त्याचा परिणाम झाला असून नागरिकांनी आता संताप सुद्धा व्यक्त केलेला आहे। झाडावर कुऱ्हाड चालवणाऱ्या एजन्सी विरोधात आता महापालिकेच्या दक्षिण विभागाने गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। रेल्वे प्रशासनाच्या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। तुलसी पाईप रोड आहे आणि या ठिकाणी कशा पद्धतीने झाडांची छाटणी करण्यात आली आहे ते सुद्धा आपण पाहतो। जे होर्डिंग्स आहेत त्याच्या खाली जी झाडं होती आणि या झाडांमुळे या होर्डिंग्सवरच्या जाहिराती दिसत नव्हत्या आणि त्यामुळे हे जे झाडं आहेत ती पूर्णपणे आता कापून टाकण्यात आलेली आहेत आणि रेल्वे प्रशासनाच्या तक्रारीनंतर खरं तर हा प्रकार उघडकीस आला। झाडांची छाटणी करून होर्डिंग स्पष्ट दिसावे यासाठी ही झाडं तोडण्यात आल्याचं बोललं जातं। दक्षिण विभाग कार्यालयाने या घटनेची दखल घेतली। स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात महाराष्ट्र अधिनियम व वृक्ष संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे। वृक्ष छाटणीसाठी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं सुद्धा बोललं जातंय आणि मनपाचे अधिकारी छाटणी झाली तेव्हा नेमके काय करत होते असा सवाल सुद्धा विचारला जातोय। सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। संबंधितांवर दंडात्मक कारवाई होईल असं बोललं जातं। या प्रकारामुळे पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे। वृक्षतोड थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलली पाहिजेत अशी मागणी सुद्धा आता वृक्षप्रेमींकडून केली जाते। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।